अशुद्ध झालं. अमृत, अमृत माहिती ना, अमृत इंद्रदेवाकडं अमृताचा कलश आहे. तो कलश अशुद्ध झाला. इंद्रदेवाच्या स्पर्शानं, काही वाईट कृत्यानं तो कलश ते अमृत अशुद्ध झालं. काही केलं ना ते पिलं तरी त्याची ताकदच चढेना, त्याची पावर चढेना. अमृत पितोय का आपण काही वेगळं पितोय, पाण्यासारखं सुद्धा ते लागणं. अमृत पिलं तरी काहीच वाटना. विचार केला काय झालं असेल अमृताला, कारण इंद्रदेव एवढा स्वच्छंदी होता. कसा होता तो, चांगला होता, बरोबर आहे. इंद्रपद फार विचित्र आहे. 3 प्रकारे रंगतो तिथं देव गेलेला. इंद्र हे पद आहे, तुम्ही ऐकलं असेल कधी. इंद्र हे पद आहे. आमदार, आमदार काय आहे, नाव आहे का एखाद्या व्यक्तीचं. आमदार हे पद आहे, पद पद. तसं इंद्र हे पद आहे. कोणताही देव त्या पदावर गेला की त्याला नाव काय पडायचं, इंद्रदेव. आणि त्या पदावर गेला की तो चांगलाच वागेल असं नाही. त्याच्या हातून अनेक कृत्य वाईटही घडायचे, चांगलेही घडायचे. कदाचित इंद्रदेवाकडून असं वाईट कृत्य घडलं असेल, त्या कृत्यानं अमृत अशुद्ध झालं. आता करायचं काय, अमृत अशुद्ध झालं. इंद्रदेव इकडे तिकडे भटकत होता. कोणाकडे न्यावं, कोणाकडे न्यावं म्हणजे हे अमृत शुद्ध होईल. एवढ्यात नारद महर्षी समोर आले. नारायण, ओ नारदा, बरं झाला तिकडे या. काय झालं, हे अमृत अशुद्ध झालं, याला शुद्ध करायचा मार्ग सांगा. सोपय म्हणले, सोपय सांगा ना. मग काही नाही, देवाचा स्पर्श या अमृताला करा, अमृत शुद्ध होणार. मग देव कुठे आहे, देव कुठे आहे सांगून देव कळत नाही. शोध घ्या. शोध घ्यायला सुरुवात केली. 3ही लोकांमध्ये देवाचा शोध घेतला, पण शोधच नाही लागला. शेवटी पुन्हा भटकून भटकून इंद्रदेव कलश घेऊन नारदांच्या समोर. नारदा, सगळीकडे शोध घेतला हो, पण देव नाही दिसला. सांगा ना, का त्रास देताय, कुठे देव. नारदाने हसून सांगितलं, हे बघा, मला एकदा सांगितलं होतं देवानं, काय, माझे भक्त गाती जेते. नारदा, मी उभा तेथे, जिथे माझे भक्त गातात मी तिथे उभा असतो, तिथे मी उभा असतो. मग भक्त कुठं गातात ते सांगा. आता हे पण सांगावं लागतंय का तुम्हाला, भक्त कुठे गातात. अरे वारी आहे, आज पंढरपूरची वारी आहे, जा म्हणले. त्या वारीमध्ये भक्त गातायत, एकादशीचा दिवस आहे, देव तुम्हाला तिथं भेटतील. लगेच इंद्रदेव पटकन हजर पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये हजर झाला. लक्ष द्या, कळते ना बोलणं, लक्ष द्या. पंढरपूरमध्ये हजर झाला इंद्रदेव आणि दर्शन बारीला लागला. तुम्ही लागले होते कधी दर्शन बारीला? दर्शन बारीला इंद्रदेव लागले. सकाळी सकाळी इंद्रदेव आलते, दर्शनाच्या बारीमध्ये घुसले. आषाढी एकादशी होती. दर्शन काय 10 मिनिटात होणार होतं का, 1 तासात होणार होतं का, नाही हो. अख्खा दिवस गेला. इंद्रदेव तसाच त्या बारीमध्ये चालत होता, कलश हातात घेतलेला. इंद्रदेव चालतोय चालतोय चालतोय. कसं तरी इंद्रदेव देवाच्या जवळ संध्याकाळी पोहोचला. 8:30-9च्या दरम्यान इंद्रदेव देवासमोर आला. आणि देवासमोर आल्याबरोबर, देवा उशीर करू नका, पटकन हात लावा देवा, वेळ कमी आहे देवा, खूप वेळ नाही आपल्याकडे लांबवायला, पटकन पटकन हात लावा पटकन. त्यावेळेस देव असे विठेवर उभे होते, डोळे झाकलेले होते. खूप वेळ प्रयत्न केला, पण इंद्रदेवाला तेवढा, इंद्रदेव तसाच पुढे आला. देव इथं नाही, इथं देव नाही. देव आहे का तिथं, नाही.